सन्मती दे सद्गती दे ध्येय पूर्ती होऊ दे सद्विचारा. मच्छिंद्र कदम साहेब जे काही कालावधीसाठी आपल्या जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाचे माध्यम म्हणून राहिलेले आहेत आणि सगळ्यांना ओळखतात त्यांचंही स्वागत मी आदरणीय शिक्षण करावं अशी त्यांना विनंती करतो. प्रतिबंध आपल्याला कसा करायचा आहे, परीक्षा कशी आपल्याला स्वच्छ घ्यायची आहे, परीक्षेमध्ये येणारे जे काही अडथळे आहेत त्यांना आपल्याला कसं सामोरं जायचं याच्यावरती सखोल असं मार्गदर्शन या आजच्या सभेत आपल्याला होणार आहे. तर या सभेमध्ये आपल्याला साहेब नाशिकहून आलेले आहेत, स्पेशली त्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्या अगोदर आपल्या या कामकाजा संदर्भात काही बाबी अपूर्णता आहेत ते युनिटच्या बाबतीत म्हणा, आता जे विषय चालू आहे समायोजनाचा विषय आहे, संच मान्यता आहे, याच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय चव्हाण मॅडम या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम सुद्धा आणि त्याचबरोबर योजना कार्यालयाचे शिक्षणाधिकारी म्हणून देखील मॅडमकडे हे पद या ठिकाणी दिलेलं आहे. तर योजना कार्यालय हे वर्किंग पोस्ट जर तुम्ही भरली नाही तर ती संच मान्यता जनरेट होत नाही आणि नंतर मग तुम्ही पळत येता आमच्याकडे की आम्हाला दुरुस्तीचा प्रस्ताव तुमचा आमच्याकडे येतो आणि तो प्रस्ताव वर उपसंचालक कार्यालय आणि संचालक कार्यालयाकडे पाठवला जातो. ही वेळ यायला नको म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला यादी सहित प्रकाशित करतोय की या शाळांच्या वर्किंग पोस्ट भरणे बाकी आहे. इव्हन कालच्या दिवशी तर मला शाळेवर सीबीएसई शाळा आहे त्या शाळेवर सुद्धा जावं लागलं. पोद्दार सारख्या ज्या शाळा आहेत त्या शाळेवर सुद्धा जावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं की हे असं नाही, हे असं काम आहे. मात्र कामाचा व्याप असल्यामुळे ज्या शाळा तुमच्या काही वडगाव तालुक्यातल्या आहेत, काही अंमळनेर तालुक्यातल्या आहेत, ती यादी आहे, ती यादी देखील टाकलेली आहे. त्यांनी इथून मीटिंग करून घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या लिपिकांना सांगून हे ऑनलाईन काम आहे. कारण येत्या 22 तारखेला मी रियास्टरी अधीक्षक वर्ग 2 यांच्याकडे हे कामकाज आहे, त्यांना मी पुण्याला पाठवणार आहे. ह्या सर्व संच मान्यता फायनलाइज करण्याचा टाइम टेबल आलेला आहे, त्यानुसार नाशिक विभाग 22 तारीख दिलेली आहे. म्हणून आज रोजी इथून गेल्यानंतर आपल्या संच मान्यता अपडेट झाल्या का, केंद्र प्रमुखाकडे फॉरवर्ड केल्या का आणि फायनलाइज झाल्या का याची खात्री करून घ्यावी. वेतनाचा विषय मी सांगते. जे वेतन तुम्ही डायरेक्टली टाकता ते ऑनलाईन टाकता आणि आपले जे अधीक्षक आहेत ते स्वाक्षरीसाठी माझ्याकडे घेऊन येतात. मात्र मी वेतन पथक कार्यालयात जेव्हा तपास केला त्यावेळेस तुमचे वेतन हे ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपी येत नाही आणि हार्ड कॉपी येत नसल्यामुळे ज्या काही प्रकारांना चौकशीला मला सामोरे जावं लागत आहे त्या शाळांना चौकशीसाठी 4-5 चौकशा या ठिकाणी मी घेतलेल्या आहे. म्हणून मागच्याही सभेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वेतन बिल हे स्वाक्षरी करताना, कारण त्याचं पासवर्ड किंवा काय कसं करता हे सुद्धा तुमच्या हातात नाही. मुख्याध्यापकांची नियुक्ती नियम 5 प्रमाणे उपमुख्याध्यापकांची नियुक्ती, नियम 9 प्रमाणे शिक्षकाची नियुक्ती, बरोबर आहे. असे 43 नियम आहेत आणि त्या नियमांमध्ये तुमच्या सेवा आहे. आपल्या शाळांसाठी आहे SS कोड. SS कोड 1979-4 सर्व एकांचा शाळा कशी असावी, भौतिक सुविधा काय असाव्यात, हे सर्व बाबी त्या ठिकाणी दिले. तर प्रत्येक मुख्याध्यापकाने हे 2 पुस्तकं वाचलेच पाहिजे. तुम्हाला तुमच्या सेवा मुख्याध्यापकाच्या सेवा संबंधी, तुमच्या हक्कासंबंधी, त्या सेवा पुस्तक संबंधी तुम्हाला किती रजा आहे आणि तुमची कर्तव्य, शिक्षकाची कर्तव्य नियम 9 मध्ये दिले, मुख्याध्यापकाचे नियम 4 मध्ये दिलेले आहे. हे सर्व तुमचे हक्क जसे महत्वाचे तसे कर्तव्य देखील आहेत. तुम्ही काय काम करावं हे त्या ठिकाणी दिलेले आहे.
तसं मंडळाने काय काम करावं हे मंडळाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक अधिनियम 1965 ला तयार झाला आणि कुठलाही अधिनियम तयार झाला की त्या अधिनियमाचे नियम जरा जटिल असतात, मग ते कसे वापरावे यासाठी नियमावली तयार केली जाते आणि मग ती नियमावली 1977 ची झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम त्या 65 ची नियमावली 1977 चे 112 नियमांच्या नियमावलीनुसार. मला छापेकर सरांचं नाव ऐकलं मी, म्हणजे बघा त्यांना मी कधी बघितलं नाही, त्याचं नाव कधीतरी ऐकलेलं आहे. साहित्य विश्वात असेल किंवा आपल्या शैक्षणिक क्षेत्रात असेल त्याचं नाव ऐकलं होतं, वाचलं होतं, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल कुठं साहित्यात वाचलं असेल म्हणून मला ते लक्षात आलं. म्हणून मनुष्य कामातनं लक्षात राहतो, केवळ ती बघितली आहे किंवा आपली जवळ बसली आहे किंवा शेजारी पाजारी म्हणून लक्षात राहत नाही. म्हणून आपलं काम चांगलं उत्तम असावं आणि उत्तमोत्तमाकडे वाटचाल करत राहावं असं मला वाटतं. आणि एक शिक्षक म्हणून, शिक्षक हे आपल्या समाजाचे प्रबोधनकार असतात आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी असते. आणि खास तुमच्याकडे आज येण्यासाठीचे हे विषय तसेच आहेत की आता आपण आगामी कालावधीमध्ये जे काही परीक्षा संचालन करणार आहोत ते परीक्षा संचालन उत्तमपणे व्हावं यासाठी इथची ही खास सभा आणि त्यासाठीची ही तळमळ. फक्त एक त्या परीक्षेविषयी बोलण्यापूर्वी मी एक योजना आणि तुमच्या निरंतर शिक्षणाचं जे काही आपलं उल्हास अभियान आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगतो की मॅडमने तुम्हाला सविस्तर माहिती दिलीच आहे. राज्य पातळीवर आमचे कोऑर्डिनेटरचे आमचे कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना नेमलं गेलेलं आहे आणि विभागीय पातळीवर प्रत्येक विभागीय मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांना विभागाचे समन्वयक म्हणून नेमलं गेलेलं आहे. त्या अर्थाने तुमचा मला वेळोवेळी त्या बाबतीमध्ये आढावा घ्यावा लागणार आहे. तर त्या बाबतीतलं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने करा. त्याबद्दल मॅडम जे सांगितले त्यात थोडी